सदाभाऊ, अरे तू अरे वा, पुन्हा उभा राहिलास की रे मित्रा. पुन्हा मानानं स्वतःच्या पायावर उभं राहायचं बळ दिलं माझ्या हक्काच्या मोठ्या भावानं. अक्षरशः मातीमोल झालेलं माझं घर पुरात, पण माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला माझा भाऊ. लोक म्हणत असतील नेता, पण आमच्यासाठी आमचा हक्काचा लाडका भाऊ आहे. लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला. वेळ आलेली आहे. एका सच्च्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला ताकद देण्याची वेळ आली. कोणताही राजकीय वारसा नसलेला पण भगव्यासाठी रक्ताचं पाणी करणारा हा सामान्य कुटुंबातला एक तरुण आपल्या समोर एक उमेदवार म्हणून आलाय. संधी साधू राजकारण्यांपेक्षा रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडायची वेळ आलेली आहे. तर चला मित्र, आता एकजुटीनं उभं राहूया. FC रोडवरच्या मुसलमानांमधले रोहिंगे, बांगलादेशी तुमच्या आमच्या उरावर बसण्याआधीच त्यांना ठेचण्यासाठी धावून जाणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना आजवर काय मिळालंय, तर अंगावर 10-10, 12-12 केसेस मिळाल्या. तुमच्या प्रभागात या उपऱ्यांचा धार्मिक उन्माद खपवून घ्यायचा नसेल तर एक वेळ वाकडी वाट करून बघायला काय हरकत आहे. मित्रांनो नमस्कार. निवडणुकांचा प्रचार रंगात आला असं म्हणता म्हणता 1-2 दिवसात तो संपेलही. मतदानाचा दिवस पर्वावर आलाय. आपण दरम्यान वेगवेगळ्या महानगरपालिकेतल्या उमेदवारांच्या संघर्षाबद्दल बोललो, त्यांचे संकल्प जाणून घेतले. पण आज मी एका अशा उमेदवाराबद्दल बोलणार आहे ज्याची वैचारिक नाळ हिंदुत्वाशी जोडलेली आहे. त्या एका कॉमन धाग्यामुळे तो आकार परिवाराशी जोडला गेलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, कोण हा उमेदवार? पुण्येश्वर मुक्तीचा लढा असो की गोमाता रक्षण असो वा अनधिकृत बांधकामांविरुद्धचा कायदेशीर संघर्ष, ज्याने स्वतःच्या अंगावर गुन्हे झेलले पण धर्माशी कधी तडजोड केली नाही, असा तो योद्धा कोण आहे तो? तर ते एक नाव नाही आहे, तर एक धगधगता विचार आहे. विशाल दिलीप पवार. विशालबद्दल सांगायचंच तर सामान्य परिस्थिती आणि असामान्य कर्तृत्व असंच त्याचं वर्णन करता येऊ शकतं. कारण आजकाल राजकारणात जिथं संपत्तीचं प्रदर्शन होतं आहे तिथं आजही 10x10च्या घरात राहणारा आमचा विशाल. पुण्यात राहतोय पण स्वतःची स्कूटर देखील नाही याच्याकडे. तरी जसं जमेल तसं लोकांच्या सेवेसाठी धावणारा हा कार्यकर्ता आहे. हिंदू वडार समाजातल्या तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा तरुण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी आणि तरुणांमध्ये शिवशंभू विचार सतत रुजत राहावा यासाठी संभाजी महाराज समाधीस्थळी स्वतः सेवा देणारा, दरवर्षी शिवजयंती आणि शौर्य दिन जो असतो तो साजरा करणारा हा कट्टर शिवभक्त मावळा. हिंदूंची इकोसिस्टीम हवी आहे आपल्याला. अशा चर्चा आपल्यातले असंख्य लोक कट्ट्यावर बसले की शिळोप्याच्या गप्पा म्हणून करतात चहाला सोबत, तशा या चर्चा. पण ही हिंदू इकोसिस्टीम कशाला हवी याची फक्त चर्चा न करता हॉस्पिटलमध्ये अडल्या नडल्या रुग्णांना मदतीच्या बहाण्यानं मिशनरी मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून घेत आहेत हे लक्षात आल्यावर मागची 5 वर्ष सलग पुण्यातल्या सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये दररोज जाऊन हा तिथं धर्मांतरणाचं काम करणाऱ्या मिशनरी लोकांना पळवून लावतोय. स्वतः पाठपुरावा करून रुग्णांना सवलत मिळवून देतोय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असो की महात्मा फुले आरोग्य योजना, केंद्राच्या हेल्थ कार्डसारख्या शासनाच्या योजना, गोरगरीब रुग्णांना समजावून सांगून त्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देतोय. आवश्यक ती कागदपत्र मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करतोय. अशा पद्धतीनं विशालची ही रुग्णसेवा सतत सुरू असते. आणि हे काम करताना पुण्याच्या आरोग्य क्षेत्रात हिंदुत्वाची भक्कम अशी इकोसिस्टीम निर्माण करून गरीब हिंदूंना त्यानं तब्बल 18 कोटी रुपयांची मदत मिळवून दिलेली आजवर. शेकडो गरीब गरजू हिंदूंचे प्राण वाचवणारा असा हा आरोग्यदूत आहे, नाव ज्याचं विशाल पवार. विशाल तर हिंदुत्वासाठी धडपडतोय, धावतोय, त्याला जे जे शक्य होईल ते सारं करतोय. पण तोही शेवटी हाडामांसाचा माणूसच आहे. त्यालाही मर्यादा येतातच की. या मर्यादा कमी करणं किंवा अशा सच्च्या कार्यकर्त्याला संविधानिक पदाच्या माध्यमातून बळ देणं हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य हिंदूंना सहज शक्य आहे. ते मतदानाच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं. मित्रांनो, वेळ आलेली आहे. एका सच्च्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला ताकद देण्याची वेळ आलेली आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेला पण भगव्यासाठी रक्ताचं पाणी करणारा हा सामान्य कुटुंबातला एक तरुण आपल्या समोर एक उमेदवार म्हणून आलाय. संधी साधू राजकारण्यांपेक्षा रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडायची वेळ आलेली आहे. तर चला मित्र, आता एकजुटीनं उभं राहूया. FC रोडवरच्या मुसलमानांमधले रोहिंगे, बांगलादेशी तुमच्या आमच्या उरावर बसण्याआधीच त्यांना ठेचण्यासाठी धावून जाणाऱ्या
अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना आजवर काय मिळालंय, तर अंगावर 10-10, 12-12 केसेस मिळाल्यात. तुमच्या प्रभागात या उपऱ्यांचा धार्मिक उन्माद खपवून घ्यायचा नसेल तर एक वेळ वाकडी वाट करून बघायला काय हरकत आहे. खरं तर वॉटर गटर मीटर या मुद्द्यांवर लढल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महानगरपालिकांच्या निवडणुका म्हटल्या की त्यात याच ज्या 3 गोष्टी आणि विकासाच्या नावावर मतं मागितली जातात. पण प्रभागाच्या विकासासोबत इथलं हिंदुत्व अबाधित राखायचं असेल तर यावेळेस एकजूट दाखवायला हवी. आणि ती एकजूट दाखवूया हिंदुत्वासाठी. आणि प्रभाग क्रमांक 12 गट ब मधून विशाल दिलीप पवार या आपल्या कट्टर हिंदुत्ववादी बांधवाला विजयी करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. स्वप्न आहे रे हे सगळं. काही वर्षापूर्वी हे फक्त स्वप्नच होतं, पण अशी स्वप्न पाहायला दृष्टी सुद्धा तितकीच अफाट लागते. पण ही शहरं नशिबाने नाही घडत, मोठ्या निर्णयाने घडतात. तळागाळातील कार्यकर्ता ते आभाळा एवढी दृष्टी. खरंच हाच खरा DCM. येस, DCM, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला.